हाय एव्हरीवन आणि नमस्कार मंडळी। आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल कॉफी मस्तानी। तर ही कॉफी मस्तानी बनवण्यासाठी मी इथे ब्रू कॉफी वापरलेली आहे। तुमच्याकडे जी चांगल्या ब्रँडची कॉफी अवेलेबल असेल त्यापासून तुम्ही कॉफी मस्तानी बनवू शकता। तर चला सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला। तर सर्वप्रथम इथे एका पॅन मध्ये मी 250 ml एवढं दूध घेतलेलं आहे। याच्यामध्ये इथे मी कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे हाफ टेबलस्पून एवढा। कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हाफ टीस्पून एवढे इथे व्हॅनिला इसेन्स टाकायचा आहे। तर अंदाजे इथे मी हाफ टीस्पून एवढं टाकलेलं आहे। त्यानंतर इथे 1 ते 1.5 टीस्पून एवढी कॉफी पावडर टाकायची आहे। जर तुम्हाला स्ट्रॉंग कॉफी आवडत असेल तर दिली टाका, नाही तर 1 टीस्पून कॉफी एवढी पुष्कळ आहे। कॉफी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर 3 टेबलस्पून एवढी साखर टाकायची आहे। स्ट्रॉंग घेत असाल तर 2.5 टाका। यानंतर आपल्याला हे लो गॅसवरती 3 ते 4 मिनिट उकळी येऊन द्यायचं आहे। याला वरती साई येऊ नये म्हणून सारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे। तर इथे 3 ते 4 मिनिटांनंतर पहा हे थोडंसं घट्ट होईल। कॉर्नफ्लॉवर शिजल्यानंतर जो घट्टपणा येतो तो आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे थंड करून घ्यायचं। थंड झाल्यानंतर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आणि गाळल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 1/4 कप म्हणजे 60 ml एवढं दूध। हे दूध थंड असावं। त्यानंतर हा बाउल आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत पूर्ण थंड होण्यासाठी। तर दूध व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हा बाउल मी फ्रीजमध्ये ठेवला। 1 ते 1.5 तासानंतर आता आपण बनवूयात कॉफी मस्तानी। तर खाली टाकलेले आहेत मी ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर आपल्याला हे जे आपण दुधाचं मिक्सचर बनवलेलं आहे ते ओतायचं आहे ग्लासमध्ये आणि वरून टाकायचं आहे कॉफी आईस्क्रीम। याची रेसिपीसुद्धा मी बनवलेली आहे आणि लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मिळेल। याला चोको मोचा आईस्क्रीमसुद्धा म्हणतात। त्याच्यावर पुन्हा ड्रायफ्रूट्स आणि या प्रकारचे जे चॉकलेट क्रिस्पी बॉल आहेत ते टाकायचे किंवा चोको चिप्स टाकले तरीही चालतील। कॉफीसुद्धा तुम्ही इथे स्प्रेड करू शकताय। तर इथे ही कॉफी मस्तानी बनवून तयार आहे। तर अशा प्रकारे आपली इथे ही कॉफी मस्तानी बनवून तयार झालेली आहे। आता मी उचलत नाही तर हे आईस्क्रीम खाली येतील। तर तुम्ही सुद्धा ही परफेक्ट एकदम मार्केट स्टाईल कॉफी मस्तानी बनवून ट्राय करा। भेटूयात पुन्हा एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।